नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लवकरच एक भव्य दिव्य असं 5 लाख रुपयाचं मैदान पार पडणार आहे। ते मैदान म्हणजे कैलासवासी अशोकराव सर खंडेराव रणवरे यांच्या अशोक केसरी 2025 भव्य दिव्य बैलगाडा शर्यत। एक दुसरा एक बैल आणि एक आदत एक बैल असं 2 दिवस म्हणजेच सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी तर आदतचं 30 डिसेंबर 2025 रोजी असे 2 मैदानं 5-5 लाख रुपयाचे मैदानं पार पडणार आहे। मित्रांनो प्रथम क्रमांक 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 3 लाख रुपये, तृतीय क्रमांक 2 लाख, चतुर्थ 1,51,000, पंचम 1 लाख रुपये, सहावा 81,000, सातवा 51,000 असे 7 फायनलला 7 बक्षीस राहणार आहे। मित्रांनो या मैदानात आपला बक्कासूर सज्ज झालेला आहे म्हणजेच बक्कासूर या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे आणि टॉपच्या पायऱ्यात 100% बक्कासूर या मैदानात दिसणार आहे। मित्रांनो हे मैदान वेवाळी फाटी निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे म्हणजेच पुण्यामध्येच जवळच हे मैदान आहे आणि बक्कासूर या मैदानासाठी टॉपच्या पायऱ्यात सज्ज झालेलं आहे। ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, मागचे काही मैदानं झाली, जसं पुसेगावचं मैदान झालं त्या मैदानात बक्कासूरची हार झाली। त्या मैदानापासून फक्त बक्कासूरने एका मैदानामध्ये 6व्या क्रमांकाचा गुलाल घेतलेला आहे। मित्रांनो त्यानंतर बक्कासूरचा 25 तारखेला म्हणजे 25 डिसेंबरला पुरंदर केसरीमध्ये सेमीला हार झाली। मित्रांनो नशीबच असं आहे की बक्कासूरचं 2025 वर्ष पूर्ण कडेने पाळण्यात गेलं, पण मित्रांनो काही मैदानात सुट्टा निकाल घेतला तर काही मैदानात गुलालाच पात्र राहिला। मित्रांनो बक्कासूर पुढच्या या मैदानामध्ये कोणत्या पायऱ्यात पडणार, तर मित्रांनो या मैदानामध्ये मी बक्कासूरचे 2 संभावित पायरे सांगणार आहे। त्यामध्ये 100% बक्कासूर त्या दोन्ही नंदींपैकी एका नंदीसोबत पळताना आपल्याला दिसणार आहे। पहिला नंदी म्हणजे मित्रांनो उर्मिलाताई मथुर फार्म उर्मिलाताई गायकवाड यांचा हिंदकेसरी राजा म्हणजेच मराठवाडा केसरी 5 लाख रुपयाच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असा दुसरा राजा हिंदकेसरी दुसरा कंदूरचा राजा। मित्रांनो हा पायरा आपल्याला 100% जुळून येताना दिसणार आहे। उर्मिलाताईंची सुद्धा खूप दिवसांपासून इच्छा आहे की बक्कासूर आणि राजा पळावा आणि या मैदानात तो 100% पळू शकतो। दुसरा म्हणजे सर्जा दादा सरकार यांचा सर्जा आपल्याला बक्कासूर सोबत पळताना दिसू शकतो। मित्रांनो जास्त तर चान्सेस आहे की राजा आपल्याला बक्कासूर सोबत पळताना दिसू शकतो, कारण उर्मिलाताई यांनी एका बाईटमध्ये सांगले आहे की पुढच्या एका मैदानामध्ये बक्कासूर आणि राजा 100% पळताना दिसणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक चॅनल एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।